नेक्स्ट कंटेस्टंट नंबर इज 12. प्लीज स्टेजवर या. इथून चालती हो. तुला माहिती नाहीये की तू किर्लोस्कर कुटुंबावर आज किती मोठे उपकार केलेस. थँक्यू सो मच. तुझा स्कार्फ काढशील का? अहिल्या मॅम, तिने कॉन्ट्रॅक्ट साइन करताना एक अट घातली होती की ती तिचा चेहरा दाखवणार नाही. का? हे बघा, मी खूप आम्ही सगळ्यांनी खूप वाट बघितली आहे तुमचा चेहरा बघण्यासाठी. मला खूप उत्सुकता आहे. प्लीज एकदा तुमचा चेहरा बघायचा आहे. रिक्वेस्ट आहे, प्लीज. आदित्य, असू दे. तिची काहीतरी अडचण असेल. तू जी कोणी आहेस, किर्लोस्कर कुटुंब तुला कायम लक्षात ठेवेल. सॉरी. थँक्यू. तुम्ही आमच्या कंपनीला वाचवलं. खरंच थँक्यू सो मच. पण त्या व्यतिरिक्त मला तुमच्याशी जरा पर्सनल बोलायचं होतं. कसं बोलू मला कळत नाही. म्हणजे थोडं विचित्र वाटू शकतं. यू नो मॅम, तो लोगो जेव्हापासून आलाय तेव्हापासून या डोळ्यांसोबत मी खूप बोलतोय. असं वाटतं की ते डोळे न सांगता सुद्धा माझ्या मनातलं खूप काही असं जाणून घेतात. मी खूप बोलतो त्या डोळ्यांसोबत. माझ्या सगळ्या मनातल्या गोष्टी मी शेअर करतो. प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, पण मला या डोळ्यांच्या मागचा चेहरा बघायची खूप इच्छा आहे. आय नो, मला माहिती आहे तुम्ही त्यासाठी कॉन्ट्रॅक्टमध्ये नकार दिलाय.
आणि मला कुठली जबरदस्ती करायची नाही. मी हात जोडून तुम्हाला रिक्वेस्ट करतो. यानंतर मला काहीच नको आहे. मी तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही. पण एकदा माझ्या समाधानासाठी मला तुमचा चेहरा बघायचा आहे. प्लीज एकदा. हे तुझ्या गळ्यात जे काही आहे ते आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र आहे ना, त्याच्या नावाने बांधतेस ना तू. मला एवढंच समजतंय आता की तुला बहिणींच्यात आणि आदित्यच्यात भांडणं लावायचेत का?